मी जेव्हा मोबाईल बघत होती ना त्यावेळेस एक रील आली होती आणि चेहऱ्यावरती फेस पॅक कसं तयार करायचं अगदी 2 मिनिटामध्ये. मग मी फेस पॅक ते पण तयार केलं आणि चेहऱ्यावर लावून बघितलं, कारण मी हे फर्स्ट टाईम ट्राय करत होती, कारण मी कधीच याच्या अगोदर फेस पॅक लावलेला नव्हता. आता हे फेस पॅक लावलेलं ना डार्क सर्कलसुद्धा जातात आणि त्याचनंतर ना ब्लॅकेट्स जे राहतात ना चेहऱ्यावरती ते सुद्धा निघून येते आणि चेहरासुद्धा ग्लो दिसत होता माझा. आणि इथे बाबांनी रात्रीला आणली होती मस्त अशी गरमागरम जिलेबी. ती जिलेबी पहिल्यांदा खाऊन घेतली आणि इथे वेळेवरतीच आमचं प्लॅनिंग झालं होतं बड्डे सेलिब्रेट करायसाठी. आता हे प्लॅनिंग काय आमचं कोणाला माहिती नव्हतं, कारण मी गेली होती शॉपमध्ये केक आणायसाठी, कारण आज बड्डे आहे कोणाचा तरी म्हणून. आणि इथे अमूल्याने घेतलं होतं हे जेली, पण तिला तेच घ्यायचं होतं आणि काय करायचं, त्याची किंमतसुद्धा 50 रुपये होती. मी म्हटलं हे रेटमध्ये नको, कारण चांगलं पण नसतं ते खायला, पण काय करणार, मुलं खूप जिद्दी राहतात. आणि त्यानंतर मुलाला ते मला घेऊन द्यावंच लागलं आणि तिच्या हातात आतासुद्धा बघू शकता ते आहे. आम्ही बाबा आणि मी ताईकडे पोचलेलीच होती, तर तेवढ्या ताई एकदम आश्चर्यचकित झाल्या, कारण ताईचाच बड्डे होता आणि तो सेलिब्रेट करायसाठी आम्ही तिथे गेलेलो होतो. इथे बाळ मात्र रडणं आणि हसणं चालू होतं त्याचं. इथे केक कट करायला घेतला आणि येताना मात्र बाबा आणि मी आणि अमूल्य आलो होतो, पण जाताना मात्र अमूल्याचे बाबा, मी आणि अमूल्य जाणार होती. इथे सगळ्यांनी ओवाळलं आणि छोट्या बाळांनी सुद्धा छान असा टिक्का लावला, पण केक मात्र बड्डे गर्ल नाही तर हे छोटे मुलं कट करणार होते. आणि त्यानंतर जेवण करताना इतकं हसू येत होतं, तर ताईने खूप हसून दिलं होतं सगळ्यांना आणि त्या छोट्या बाळाला बाय बाय केलं. त्यानंतर घरी जाण्यासाठी निघालो आम्ही, पण घरी जात असताना ना वाटेमध्ये एक काळं कुत्रंसुद्धा नव्हतं रोडनी, इतका म्हणजे अंधार आणि भीतीचं वातावरण झालेलं होतं. फायनली